नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान ज्योती एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज पारडे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो। मित्रांनो, काही दिवसातच टेक्निकलची प्री एक्झाम येऊ घातलेली आहे। काही दिवसात म्हणण्यापेक्षा डोक्यावरच परीक्षा आलेली असं आपण म्हणूयात आणि या परीक्षेचा खूप चांगला अभ्यास आपण तुम्ही सर्वांनी केलेला आहे अशी अपेक्षा आहे। यामध्ये सतवणारा कळीचा विषय जो आहे तो म्हणजे इंग्रजी आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण 12वी पर्यंत आणि 12वी नंतर देखील कसा इंग्रजीचा अभ्यास केलाय। 3 दिवस परीक्षा राहिलेली असताना आज आपण पुस्तक हातात घेतलेलं आणि अभ्यास केलेला आहे आणि आपल्या वेळेस होतं तरी काय 8वी ते 12वी पर्यंत रीड द पॅसेज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स यापेक्षा वेगळं काही नव्हतं, म्हणजे पूर्ण पेपरच कॉपी होता किंवा। पण आता अडचण अशी येते, आता आपल्याला ITS पासून ते IAS पर्यंत म्हणजे इंडियन तलाठी सर्व्हिसेस पासून ते कलेक्टर होण्यापर्यंत आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट अडचण ठरते, ती म्हणजे इंग्रजी। आणि इंग्रजीमध्ये 2 गोष्टी आहेत, त्यामध्ये एक आहे व्याकरण आणि दुसरी आहे ओकॅब्युलरी। मित्रांनो, ओकॅब्युलरीला काही शॉर्टकट नाही। ओकॅब ही कशी आहे की ज्या प्रकारे एखाद्याला PSI व्हायचं त्याला दररोज ग्राउंडवरती जाऊन रनिंग केली पाहिजे, असंच ओकॅबला तुम्हाला कमीत कमी 3-4 महिने सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम फ्रेजेस, सफिक्स, प्रिफिक्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, होमोफोन्स, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड याची तयारी करणं अपेक्षित आहे। त्याला शॉर्टकट नाही आहे, देर इज नो शॉर्टकट टू ओकॅब, बट देर इज शॉर्टकट टू ग्रामर। आणि आजच्या या लेक्चरमध्ये तुम्ही शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला शॉर्टकट देणार आहे, याचा 100% फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे। मित्रांनो, इंग्लिश म्हटल्या सगळ्यात आधी आपल्याला येतं टेन्स आणि टेन्सचा शॉर्टकट टेबल तुमच्या डोळ्यासमोर आहे। मित्रांनो, टेन्समध्ये 12 काळ आहेत, 12 काळ शॉर्टकट तुम्हाला दिलेले आहेत मी, आणि ते या प्रकारे आहेत। आपण एखादं वाक्य जर घेतलं तर त्या वाक्यामध्ये काय असतं मित्रांनो, त्या वाक्यामध्ये आपल्याला सापडतं की सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट। आपल्याला काय येतं, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट। त्यामुळे आपण तिथे घेताना सगळ्यात आधी काय घेणार आहेत, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट। याच्यामध्ये आपण घेतलं समजा सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट और ॲडव्हर्ब, यामध्ये आपल्याला व्हर्ब जे आहे ना ते व्हर्ब बदलायचं असतं, ते व्हर्ब जे आहे ना ते काळानुसार आपल्याला चेंज करायचं असतं। बाकी सब्जेक्ट ऑब्जेक्ट कुठला का असेना, नो मॅटर। आता पहिलं बघूया की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, आणि इकडे पाहूया की सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, फ्युचर, हे 4 सब काइंड्स आहेत। ते बघूया आपण कशा प्रकारे काम करतात ते। ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे व्हर्ब फर्स्ट, तुम्हाला सगळ्यात आधी काय वापरलेलं आहे, व्हर्ब फर्स्ट, आणि सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल ही, शी, इट, तर त्यावेळेस तुम्हाला मूळ क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय घ्यायचा आहे। मी एक वाक्य नंतर रन करून दाखवेन तुम्हाला। पास्ट टेन्समध्ये तुम्हाला घ्यायचा आहे V2, पास्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब, हा नंतर कधीच कुठेच येत नाहीये, हा फक्त इथे येतो। फ्युचर टेन्समध्ये काय काय दिसतंय आपल्याला, शाल और विल प्लस V1 रूट वर्ब। तुम्हाला शाल हे फक्त आणि फक्त आय आणि व्ही साठीच वापरायचं आहे, बिकॉज वी यूज ब्रिटिश इंग्लिश। आपण वापरणारे नियम जे आहेत ते ब्रिटिश इंग्रजीनुसार असतात, आणि बाकी सगळ्यांसाठी यू, ही, शी, इट, दे साठी घ्यायचं आपल्याला विल। त्यानंतर आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स। कंटिन्युअस म्हटल्या तुम्हाला काय दिसलं पाहिजे, हे तुम्हाला दिसलं पाहिजे। कंटिन्युअस म्हटल्या तुम्हाला काय आलं पाहिजे, कंटिन्युअस नंतर तुम्हाला कंपल्सरी आलं पाहिजे व्हर्ब आयएनजी, व्हर्ब आयएनजी, व्हर्ब आयएनजी। पण त्याचे असिस्टंट कोण आहेत, त्याचे हेल्पिंग वर्ब्स कोण दिसत आहेत। प्रेझेंट टेन्समध्ये आहे तुम्हाला ॲमिजार, पास्ट टेन्समध्ये आहे तुम्हाला वॉज वेअर, आणि फ्युचर टेन्समध्ये आहे शाल बी किंवा विल बी प्लस व्हर्ब आयएनजी। Now let us turn to the perfect. Perfect means the action which is completed is called as the perfect tense. पूर्ण झालेली क्रिया, मग ती वर्तमान काळात असेल, भूतकाळात असेल किंवा भविष्य काळात असेल। परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये बघूया आपण हॅव किंवा हॅज प्लस V3। पण आता ऐका, जर तुम्ही चुकून ॲमिजार प्लस V3 जर घेतलं का, हे हॅव हॅज ऐवजी जर तुम्ही हे वापरले तर डायरेक्ट पॅसिव्हाइज झाला। चोरांनी पोलिसाला पकडलं का पोलिसांनी चोराला पकडले, शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवलं का विद्यार्थ्यांनी शिक्षकाला शिकवलंय, ही सगळी गडबड होते। कारण जिथे सब्जेक्ट आहे तिथे ऑब्जेक्ट येतो, ऑब्जेक्ट आहे तिथे सब्जेक्ट येतं, म्हणून इथे पाहिजे कंपल्सरी हॅव हॅज प्लस V3, इथे पाहिजे तुम्हाला हॅड प्लस V3, आणि भविष्य काळामध्ये पाहिजे तुम्हाला शाल और विल प्लस हॅव प्लस V3। करेक्ट। आता जाऊया आपण कॉम्बिनेशन, कोणाचं कॉम्बिनेशन केलंय, हे म्हणजे महागाडी सरकार आहे मित्रांनो। आपलं हे कोण आहे, महागाडी सरकार आहे। याचा आणि याची युती होऊन इथं तयार झालेलं आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स। मग काय केलं आपण, हॅव बीन किंवा हॅज बीन घेतलं आणि व्हर्ब आयएनजी घेतलं। भूतकाळामध्ये हॅड बीन प्लस व्हर्ब आयएनजी घेतलंय, आणि भविष्यकाळामध्ये शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन प्लस व्हर्ब आयएनजी घेतलंय। चला मी तुम्हाला वाक्य सांगतो, उदाहरणार्थ बघा,
आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो. पण ही ड्रिंक्स वॉटर, ही शी इट आलं की काय आलं, ही ड्रिंक्स वॉटर. ओके. आय ड्रँक वॉटर, V2 ड्रिंक ड्रँक ड्रंक हे जमलं पाहिजे तुम्हाला. आय ड्रँक वॉटर, ही ड्रँक वॉटर. यस लागलं नाही, हे फक्त इथंच आहे. आय शॅल ड्रिंक वॉटर, वी शॅल ड्रिंक वॉटर, ही विल ड्रिंक वॉटर, शी विल ड्रिंक वॉटर, दे विल ड्रिंक वॉटर. बघा, शाल फक्त आणि फक्त आय आणि वी साठीच घ्यायचं आहे. ब्रिटिश इंग्रजी नियमानुसार बाकी सगळ्यांसाठी विल वापरायचं. ठीक आहे. आता क्रिया आत्ता घडत आहे, आत्ता मी पाणी पित आहे. हे पहा, आय एम ड्रिंकिंग वॉटर, तो पाणी पित आहे, ही इज ड्रिंकिंग वॉटर, दे आर ड्रिंकिंग वॉटर, वी आर ड्रिंकिंग वॉटर. उन्हाळ्यात पाणी जास्तच प्यावं लागतं आपल्याला, डिहायड्रेशन होतं. आता जाऊया काल परवाची किंवा सकाळची क्रिया असेल. आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, तू जेव्हा मला फोन केला त्यावेळेस मी पाणी पित होतो. व्हेन यू फोन मी, आय वॉज ड्रिंकिंग वॉटर. दे वेअर ड्रिंकिंग वॉटर, ही वॉज ड्रिंकिंग वॉटर, शी वॉज ड्रिंकिंग वॉटर. आय शॅल बी ड्रिंकिंग वॉटर, वी शॅल बी ड्रिंकिंग वॉटर, ही विल बी ड्रिंकिंग वॉटर, शी विल बी ड्रिंकिंग वॉटर. झालं. आता क्रिया पूर्ण झाली आहे, माझी पाणी पिण्याची क्रिया पूर्ण झाली. मी बोटल इथे साईडला ठेवली, त्याची पण पाणी पिण्याची क्रिया पूर्ण झाली, बोटल बाजूला ठेवली. आता बघा, आय हॅव ड्रंक वॉटर, V3 काय घेतलं, ड्रिंक ड्रँक ड्रंक. आय हॅव ड्रंक वॉटर, ही हॅज ड्रंक वॉटर, शी हॅज ड्रंक वॉटर, इट हॅज ड्रंक वॉटर. फक्त आणि फक्त यालाच इंग्रजीमध्ये जास्त महत्व आहे. तृतीय पुरुषी एकवचनी करता हे कोण असतात, तो ही, शी आणि इट हे गोष्टी जे असतात ते असतात तृतीय पुरुषी एकवचनीला. इंग्रजी भाषेमध्ये असाधारण म्हणजे विशेष महत्व आहे. त्यानुसार तुम्हाला येस, इयस, इज आणि हॅज हे वापरायचं असतं. क्लिअर. चला पुढे जाऊया. आता हे काय म्हणतंय, माझ्या पाठीमागं आय, वी, यू, ही, शेट कुठला पण असू द्या, मला भीती नाही कोणाची, मी बदलत नाही. हे पा, आय हॅड ड्रंक वॉटर, ही हॅड ड्रंक वॉटर, यू हॅड ड्रंक वॉटर, वी हॅड ड्रंक वॉटर, शी हॅड ड्रंक वॉटर, दे हॅड ड्रंक वॉटर. काहीच फरक नाही पडला. आय शॅल हॅव ड्रंक वॉटर, मी पाणी पिलेलं असेल, हे लेक्चर झाल्यावर मी सरबत पिलेलं असेल किंवा उसाचा रस पिलेला असेल. आय शॅल हॅव ड्रंक शुगर केन ज्यूस, लेमोनेड ऑर एनी सॉफ्ट ड्रिंक. वी शॅल हॅव, यू विल हॅव, दे विल हॅव, ही विल हॅव ड्रंक ज्यूस, ही विल हॅव ड्रंक थम्सअप, फॅन्टा एटसेट्रा. खूप वेळापासून क्रिया करत आहे. आय हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर. उदाहरणार्थ, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2001. 21 वर्षापासून मी इंग्रजी शिकवत आहे, 2001 पासून. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. ही हॅज बीन टीचिंग इंग्लिश, ही हॅज बीन टीचिंग मॅथमॅटिक्स, ही हॅज बीन ड्रिंकिंग वॉटर टी. आय हॅड बीन ड्रिंकिंग कॉफी टी, आय हॅड बीन ड्रिंकिंग वॉटर, आय शॅल हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर, वी शॅल हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर, दे विल हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर, ही विल हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर, शी विल हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर. क्लिअर. तर हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये टेन्स तुमचे पक्के झाले पाहिजे. मग टेन्स फक्त येऊन नाही उपयोग, याच्या पुढे एक 1.5 तासाचा आहे टॉपिक, तो आहे ॲप्लिकेशन ऑफ टेन्सेस, काळांचे उपयोग. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्स हा 70% वापरला जातो, 70% आहेत यूज ए सिम्पल प्रेझेंट टेन्स. डेली रुटीन, हॅबिच्युअल ॲक्शन, त्यानंतर आहे तुम्हाला क्रिकेटची कॉमेंट्री, एखाद्या स्पोर्टची कॉमेंट्री असेल, एक्सक्लेमेटरी आहे, इफ कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये आहेत. असे तुम्हाला 6 ते 7 उपयोग याचे असतात. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा, 3 टाइम्स फक्त. जी क्रिया आत्ता या क्षणाला घडते, जी क्रिया फ्युचर इव्हेंट आहे, नियर फ्युचर इव्हेंट आहे आणि टेम्पररी ॲक्शन आहे, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे, हे वापरायचं आहे. उदाहरणार्थ, ऑल द मुस्लिम ब्रदर्स अँड सिस्टर्स दे आर ऑब्झर्विंग फास्ट बिकॉज दिस इज द होली मंथ फॉर देम ॲज अ रमजान इज गोईंग ऑन. बघा आलं का कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, टेम्पररी ॲक्शन. तर असे ॲप्लिकेशन ऑफ टेन्सेस आहेत. बट माय डिअर फ्रेंड्स, देर आर नो शॉर्टकट्स टू ॲप्लिकेशन ऑफ टेन्सेस. काही गोष्टीला आपल्याला नॉलेजला शॉर्टकट असतं, काहीला शॉर्टकट नसतं. जे शॉर्टकट आहे मी ते तुम्हाला दिलेलं आहे. बरं, आता ही रचना सगळी कुठली झाली आपली, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये सगळे वाक्यात सुरुवातीला करते पाहिले आपण. ठीक आहे. आता याची दुसरी वाक्यरचना असते, ती वाक्यरचना म्हणजे आहे पॅसिवाईज. आता आपल्याला वाक्यरचना कुठल्या मित्रांनो, पॅसिवाईजची वाक्यरचना आहे. चला पॅसिवाईज वरती, पॅसिवाईज इज अ 3 स्टार टॉपिक. मित्रांनो ऐका, आपल्याला जर डिवाइस पे व्हायचं असेल किंवा PSI व्हायचं असेल किंवा PA व्हायचं असेल तर वरती आपल्याला काय महत्त्वाचे असतात, तो स्टार्स, 2 स्टार 3 स्टार. तर ऐका, असंच करायचं आहे तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टमध्ये स्टार टॉपिक करून ठेवायचे. त्यातला एक स्टार टॉपिक म्हणजे ॲक्टिवाइज पॅसिवाइज. आत्ताचं तर पाहिलंच तुम्ही. आता बघा, 12 काळापैकी फक्त 8च काळांचं तुम्हाला पॅसिवाइज करता येतं, 4 काळांचं पॅसिवाइज करता येत नाही. म्हणून बघा ॲब्सेंट आहेत. कुठले कुठले आहेत ते, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पॅसिवाइज होत नाही, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स पॅसिवाइज होत नाही, कंटिन्युअस फ्युचर टेन्स नो पॅसिवाइज, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स नो पॅसिवाइज. प्रेझेंटचे 3 सिम्पल, कंटिन्युअस आणि परफेक्ट. पास्टचे
सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, एवढ्यांचंच पॅसिवाईज होतं. ज्या वाक्यामध्ये सुरुवातीला कर्ता असतो, when the subject is used in the beginning, verb is changed and used according to the subject, hence it is called as the active voice. या रचना सगळ्या काय आहेत तो तुम्हाला active voice च्या रचना आहेत. एव्ही ह्या रचना सगळ्या काय आहेत तुमच्या एव्ही active voice च्या रचना दिसत आहेत ह्या. ठीक आहे, चला एव्ही active voice आणि याचं तुम्हाला कन्वर्ट करायचं पीव्ही म्हणजेच पॅसिव्ह वॉइस. काय केलं पाहूयात. व्हेरी सिंपल. सब्जेक्ट प्लस रूट वर्ब, साध्या वर्तमान काळात क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं, ते ड्रॉप केलं आपण आणि त्याच्याऐवजी वापरलं एम इज आर. आणि हे तर सगळीकडे कॉमन आहे. पीपी प्लस बाय प्लस सगळीकडे कॉमन आहे. सेकंडमध्ये काय केलं आपण एम इज आर, सब्जेक्ट प्लस एम ऑर इज ऑर आर प्लस व्हर्ब आयएनजी. इथलं व्हर्ब आयएनजी ज्या रूपात आहे हे पा, गंगाधरी शक्तिमान आहे, शक्तिमानी गंगाधर आहे. हे पा इथे तुम्हाला काय वापरण्यात आलं, बीइंग घेण्यात आलं. एम इज आर प्लस काय वापरलं कंपल्सरी बीइंग प्लस पीपी. पीपी म्हणजे व्ही3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, सगळ्या शेवटी ठेवलं आपण, नो मॅटर. आता बघूया हॅव बीन हॅज बीन व्ही3, क्रियापदाचं कुठलं रूप आलं, तिसरं रूप आलं. क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये आल्या कारणाने एम इज आरच्या ऐवजी आपल्याला इथे हॅव हॅज वापरलं आणि पीपीचं रूप बदलून त्याला सबस्टिट्यूट रूप काय केलं. जसं मॅथमॅटिक्समध्ये गणितामध्ये पायच्या व्हॅल्यू 2 आपण शिकलेले आहेत मित्रांनो. एक आहे 22 सप्तमांश आणि दुसरी 3.14. हेच आहे, काही फरक नाही. आपल्याला टेन्स मेंटेन करण्यासाठी हा जो टेन्स आहे ना, हाच टेन्स ॲक्टिव्ह व्हायचा. इकडे मेंटेन करण्यासाठी टू बीचे हेल्पिंग वर्ब वापरतो आपण बी, एम इज आर वर्तमान काळाने, भविष्यकाळामध्ये बी, शाल शुड विल वुड मध्ये पण बी. त्यानंतर कंटिन्युअस टेन्समध्ये व्हर्ब आयएनजी असलं की इकडे बीइंग, पीपी असलं व्ही3 असलं क्रियापदाचं रूप की इकडे बीन वापरायचं आहे. आता बघा कॉपी पेस्ट. मॅथमॅटिक्स सायन्स सारखं तुम्हाला इथे टॅलेंट वापरायचं नाही. भाषेमध्ये फक्त ऑब्झर्वेशन आहे. बघा आता ऑब्झर्वेशन इथं ॲम इज आर वापरलं का, इथं वॉज वेअर वापरलं, बाकी रचना सेमच आहे. मग कशामुळे वापरलं, ह्या व्ही2चं रूप बदलून आपण काय घेतलं इथे वॉज ऑर वेअर. ठीक आहे, मी एक वाक्य नंतर समजावून सांगतो तुम्हाला. पुढे बघूया आता. इथे पण बघा ना, एम इज आर वॉज वेअर बीइंग वापरलं, इथं बीइंग आहे. फक्त इथं एम इज आरचं रूप बदलून काय केलं आपण वॉज वेअर केलं. बाकी चेंजेस काहीच नाही आहेत. कॉपी पेस्ट आहे सगळं काही, फक्त टेक्निक आपल्याला लक्षात घ्यायची आहे. खाली बघूया आता आपण. इथे व्हर्ब आयएनजी आहे ना, इथे बीइंग घेतलं बघा. व्हर्ब आयएनजीसाठी काय वापरलं बीइंग घेतलं. आता इथे व्ही3 आलंय या वाक्यामध्ये, त्यामुळे इथं काय केलं आपण बघा व्ही3च्या ऐवजी आपण इथं बीन घेतलं. आणि हे पुढचं तर सगळीकडे कॉन्स्टंट आहे, हे वापरलंय याच्यामुळे. आता बघूया भविष्यकाळाकडे जाऊयात आपण. सब्जेक्ट प्लस शाल ऑर विल प्लस कॅन ऑर मे काही पण असू द्या, त्याच्यानंतर आपल्याला जे वापरले गेलेलं आहे रूट वर्ब, त्या रूट वर्बच्या ऐवजी आपल्याला वापरलंय एम इज आर वापरता येत नाही म्हणून आपण वापरलेलं इथं बी. आणि शेवटचं वाक्य आहे सब्जेक्ट प्लस शाल ऑर विल प्लस हॅव प्लस पीपी. या पीपीच्या ऐवजी वापरलं गेलेलं आहे बिन. चला मी एक वाक्य तुम्हाला सगळ्या प्रकारात सांगतो. उदाहरणार्थ बघा, ही ड्राइव्हज अ कार. पहिलं वाक्य काय झालं, ही ड्राइव्हज अ कार. पॅसिव्ह कसं झालं, अ कार इज ड्रिव्हन बाय हिम. कार त्याच्याकडून चालवली गेली. राईट नाव ही इज ड्रायव्हिंग अ कार. अ कार इज बीइंग ड्रिव्हन बाय हिम. सूत्राच्या बाहेर गेलं की गणित चुकतं, सूत्राच्या बाहेर गेलं की इंग्रजी चुकतं. ही हॅज ड्रिव्हन अ कार, त्याने कार चालवली आहे. अ कार हॅज बीन ड्रिव्हन बाय हिम, कार चालवली गेलेली आहे त्याच्याकडून. ही ड्रोव अ कार. अ कार वॉज ड्रिव्हन बाय हिम. ही वॉज ड्रायव्हिंग अ कार. अ कार वॉज बीइंग ड्रिव्हन बाय हिम. ही हॅड ड्रिव्हन अ कार. अ कार हॅड बीन ड्रिव्हन बाय हिम. ही विल ड्राईव्ह अ कार. अ कार विल हॅव ड्रिव्हन बाय हिम. ही विल हॅव ड्रिव्हन अ कार. अ कार विल हॅव बीन ड्रिव्हन बाय हिम. फिनिश. मग तुम्हाला दरवेळेस ॲक्टिव्हाईजचा पॅसिव्हाईज विचारतील असं नाही, कारण आपली परीक्षा गॅझेटेड लेवलची आहे. राजपत्रित अधिकारी होणार आहेत तुम्ही, म्हणजे तुमच्या परीक्षेचा पेपरची काठिण्य पातळी ही राज्यसेवेच्या इक्वेलंट असणार आहे. डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार. फक्त तुम्ही टेक्निकल एक्झाम देत आहेत, त्यामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 या पोस्ट आहेत तुमच्या. एनिवे पॅसिव्हाईजचा ॲक्टिव्हाईज करत असताना हा टेबल आधी येईल, हा टेबल इकडे येणार आहे. एम इज आर प्लस बीइंग प्लस पीपी आलं की त्याचं कंटिन्युअस टेन्स करा. ओके, चला पुढच्या टेबलकडे जाऊयात आता. नेक्स्ट टेबल आहे महत्वाचा तुम्हाला, आणि तो आहे ह्याचाच चुलत भाऊ म्हणूया, सख्खा भाऊ म्हणूया, आणि त्याचं नाव आहे डिरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. कुठली पण एक्झाम पेपर उघडा तुम्ही, त्या एक्झाम पेपरमध्ये हे अविभाज्य भाग आहेत. 3 स्टार टॉपिक आहेत दोन्ही, ॲक्टिव्हाईज पॅसिव्हाईज, आणि दुसरं आहे डिरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. चला बघूयात काय. डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच इज द किंग ऑफ रूल्स. म्हणजे नियमांचा राजा जर म्हटलं इंग्रजी व्याकरणामध्ये, तर सगळ्यात जास्त नियम लागू होतात ते होतात इनडायरेक्ट स्पीचला.
उदाहरणार्थ हिअरचं देअर होतं, धिसचं दॅट होतं, टुडेचं दॅट डे होतं, येस्टरडेचं द डे बिफोर होतं, टुमॉरोचं द डे आफ्टर होतं. असे बदल आहेत. हिअरचं देअर, नावचं देन. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचा जो प्रेझेंट आहे तो पास्ट टेन्स करा. कॅनचं कुड करा, मेचं माईट करा, शालचं शूड करा. असे खूप सारे बदल तुम्ही शिकलेले आहेत. आता आपण शॉर्टकट की पाहणार आहेत आणि ती की आहे ही. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य जर आपल्याला त्याच्यामध्ये सेड आलं तर सेडला सेड घ्या किंवा सेडला टोल्ड घ्या. बघा, सेडला सेड आणि टोल्ड कधी घ्यायचं? जर ऑब्जेक्ट दिलेलं असेल सेड नंतर तर टोल्ड घ्या, आणि जर ऑब्जेक्ट दिलेलं नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे माहिती का मित्रांनो? त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हे. टोल्ड नंतर ऑब्जेक्ट असतं आणि सेड नंतर ऑब्जेक्ट नसतं, डायरेक्ट करत असतो. आणि इथं कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून आपल्याला काय वापरायचं? इथे कंजंक्शन दॅट घ्यायचं असतं. क्लिअर? आणि दिलेल्या वाक्याचा काळ बदला, साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा कंटिन्युअस पास्ट टेन्स, जो टेन्स आहे तो पास्ट टेन्स करून टाकायचा. आता महत्त्वाचे नियम इथून सुरू झाले आपल्याला. हे महत्त्वाचे नियम आहेत, सगळे महत्त्वाचे नियम आहेत. इंट्रोगेटिव्हमध्ये 2 टाईपचे इंट्रोगेटिव्ह असतात. फर्स्ट इज अ येस नो टाईप क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन. सेकंड इज अ WH टाईप ऑफ क्वेश्चन. याच्यामध्ये सेड किंवा आस्क्ड, म्हणजे सेड ऐवजी तुम्हाला आस्क्ड घ्या. एन्क्वायर्ड घेतलं तर त्यानंतर ऑफ शब्द घ्या. एन्क्वायर्ड ऑफ किंवा आस्क्ड ऑफ असं घ्यायचं. आस्क्ड, एन्क्वायर्ड ऑफ. त्याच्यानंतर कंजंक्शन दॅट ऐवजी तुम्हाला इफ किंवा वेदर घ्यायचं आहे. वेदरचं स्पेलिंग व्यवस्थित घ्या, लक्षात घ्या. WHETHR, नॉट WHEATHR. वेदर म्हणजे आजचं क्लायमेट, आभाळ आलंय, पाऊस पडण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे, ते नव्हे. दिलेलं अवतरण चिन्हातलं वाक्य होकारार्थी करायचं आणि त्याचा काळ बदलायचा. फिनिश. बाकी सगळे वरचे नियम वापरायचे. आता जाऊया, महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन आहे WH टाईप ऑफ क्वेश्चन. याच्यामध्ये काय करायचं आहे? तुम्हाला आस्क्ड किंवा एन्क्वायर्ड आणि ऑफ घ्यायचं. एन्क्वायर्ड आला तर ऑफ घ्या, एकदाच आलेला आहे तो प्रश्न आत्तापर्यंत. आणि WH जो शब्द दिलेला आहे तोच WH कंजंक्शन म्हणून तुम्हाला वापरायचा आहे. इफ वेदरची जागा कोणी घेतली? हू असेल तर हू, हुम असेल तर हुम, विच असेल तर विच, व्हॉट असेल तर व्हॉट. जो WH क्वेश्चन असेल तो WH क्वेश्चन कॉपी पेस्ट कंजंक्शन म्हणून तुम्हाला तिथे वापरायचं असतं. क्लिअर? आता जाऊया इम्पेरेटिव्ह सेंटेन्सकडे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कोण कोणाला म्हणाले, हू सेड टू हुम, त्याच्यानुसार तुम्हाला ऑर्डर्ड वापरा, रिक्वेस्टेड वापरा, ॲडवाइज्ड वापरा, सजेस्टेड वापरा, कमांडेड वापरा. पण नीट ऐका आता, याच्यामध्ये कंजंक्शन नसतं. याच्यामध्ये जोडणारा शब्द ज्याचं कार्य करतो तो टू प्लस व्हर्ब असतो. याला आपण नॉन फायनाईट व्हर्ब असं म्हणतो. हे कंजंक्शन नसतं, हे इन्फिनिटिव्ह असतं. काय असतं? नॉन फायनाईट व्हर्ब. तुम्हाला व्हर्ब टॉपिक शिकून झालेलं असेल. जिरंड आणि इन्फिनिटिव्ह हे खूप महत्त्वाचे आहेत. इथं आलेलं जे आहे ते हे आहे. बरं, पुढे चालून मी शेवटी क्लॉज सांगणार आहे. हे सगळे नाउन क्लॉजेस आहेत. इथपर्यंत आलेले आहेत ना, हे नाउन क्लॉजेस आहेत. हे नाउन क्लॉजेस आहेत. हे मात्र सिंपल सेंटेन्स आहे. बाकी सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतात. तर द किंग सेड टू द सोल्जर्स गो अवे. द किंग ऑर्डर्ड सोल्जर्स टू गो अवे. द जज सेड टू द पोलिसमॅन अरेस्ट धिस मॅन अँड टेक हिम टू द प्रिझन. द जज ऑर्डर्ड, जज असतो ना ते हातोडा घेऊन ऑर्डर करतो, तेच तर क्रियापद इकडे घ्यायचं आहे. द जज ऑर्डर्ड द पोलिसमॅन टू कॅच दॅट मॅन अँड टू सेंड हिम टू द सेंट्रल जेल और एरवाडा जेल. ऑर्डर, रिक्वेस्टेड, सजेस्टेड. 2 फ्रेंड असतील तर तिथे काय होणार आहे? सजेस्टेड. डॉक्टर सेड टू द पेशंट असेल तर काय होणार आहे? ॲडवाइज्ड. आणि जर वाक्य तुम्हाला एक्सक्लेमेटरी असेल, एक्सक्लेमेटरी म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्याच्या पुढे जे उद्गारार्थी चिन्ह असेल, उद्गारवाचक वाक्य जर आलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला सेड ऐवजी काय घ्यायचं आहे मित्रांनो? एक्सक्लेम्ड घ्यायचं आहे. एक्सक्लेम्ड घेतल्यानंतर त्यानंतर दॅट घ्या, कंजंक्शन घ्या, उरलेलं वाक्य होकारार्थी करा आणि मग त्याचा काळ बदलायचा आहे. उदाहरणार्थ, द टीचर सेड व्हॉट अ क्लेवर बॉय ही इज. द टीचर एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज अ व्हेरी क्लेवर बॉय. मग तिथे वॉज केलं, ही केलं, वॉज केलं, व्हेरी घेतलं आणि अ क्लेवर बॉय. या प्रकारे तुम्हाला एक्सक्लेमेटरीचे बदल करावे लागतात. काठीने पातळी फक्त आपल्याला 2च ठिकाणी जाणवते. एक आहे येस नो टाईपवाला क्वेश्चन आणि दुसरा आहे WH टाईप क्वेश्चन. हे इम्पेरेटिव्ह एक्सक्लेम्ड वगैरे सोपे जातात जनरली. बरं, आता आणखीन एक गोष्ट आहे. जर दिलेले अवतरण चिन्हातले वाक्य हे जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणजे त्रिकाला बाधित सत्य जर असेल, तर त्यावेळेस अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बिलकुल बदलू नये, तो काळ बदलला जात नाही. उदाहरणार्थ बघा कशा प्रकारे होणार आहे. फॉर एक्झाम्पल, द जॉग्राफी टीचर सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा द अर्थ इज राऊंड. मग ह्याचं कसं होणार आहे? द जॉग्राफी टीचर सेड दॅट द अर्थ वॉज राऊंड. चुकलं ना, पूर्वी पृथ्वी गोल होती,
आमच्या काळात आम्ही शाळेला असताना आता चौकोनी झाले म्हणून तर नकाशावर बसते, नाही नाही असं नाहीये. पृथ्वी पूर्वी पण गोलच आहे, आता पण गोल आहे, भविष्यात पण गोल आहे. म्हणून द टीचर टोल्ड अस दॅट द अर्थ इज राऊंड. सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. किंवा द डॉग इज ऑनेस्ट ॲनिमल. द टीचर सेड दॅट द डॉग इज अन ऑनेस्ट ॲनिमल. द टीचर सेड दॅट द डॉग इज अन ऑनेस्ट ॲनिमल असंच घ्यावं लागेल. जर तुम्ही म्हणला द डॉग वॉज अन ऑनेस्ट ॲनिमल तर अर्थ काय झाला माहिती का? कुत्रा हा पूर्वी प्रामाणिक प्राणी होता, आता तो बदललाय माणसांच्या संगतीत राहून. ठीक आहे, असं नाही होणार मित्रांनो. तर डॉग इज ऑनेस्ट ॲनिमल म्हणजे जेवढे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, त्रिकालाबाधित सत्य आहेत, सायंटिफिक स्टेटमेंट आहेत. उदाहरणार्थ द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस, हे कधीच बदलणार नाहीत. फूड, क्लॉथ अँड शेल्टर आर आवर बेसिक नीड्स, हे कधीच बदलणार नाही. यालाच आपण म्हणतो त्रिकालाबाधित सत्य. आणि जर ते त्रिकालाबाधित सत्य आलं तर मग मात्र आपल्याला त्याचा काळ बदलता येत नाही, आपण त्याचे काळ बदलू शकत नाही. ठीक आहे, युनिव्हर्सल ट्रूथ, सेड ऑर टोल्ड, पुढे काय आलं? दॅट आलेलं आहे. ठीक आहे, आणखीन एक असतो, जर रिपोर्टिंग व्हर्ब साध्या वर्तमान काळात असेल, म्हणजेच सेज असेल, टेल्स असेल, तर काय करायचं मित्रांनो? सेम घ्यायचंय तुम्हाला. आस्क घ्या, टेल्स घ्या, ठीक आहे, इन्क्वायर्स घ्या आणि अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ सेम टेन्स, वाक्याचा काळ जो आहे तोच ठेवा, काळ बदलता येत नाही. ठीक आहे, आता ह्याचं मात्र आपल्याला करता येत नाही डिरेक्टली, जसं ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज केलं, कारण हे खूप एक्सप्लेन करून सांगावं लागतं. आपल्याला शॉर्ट व्हिडिओ, शॉर्टकट ट्रिक्स देणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. जेव्हा आपण पुढे चालून एखादा डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ बनवूया व त्यामध्ये एकच वाक्य सगळ्या प्रकारामध्ये मी तुम्हाला सोडून दाखवेन. चला पुढे जाऊयात आता. नेक्स्ट चला आता छोट्या वाक्यरचना. डिग्री हमखास टॉपिक असतो तुम्हाला आणि हमखास मार्क देऊन जातो. आणि हा टॉपिक खूपच सोपा असतो. डिग्री हा टॉपिक म्हणजे कसा आहे? हातचे मार्क आहेत अगदी डिग्रीचे. चला 3 टाईपच्या डिग्री आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीचे परत 3 टाईपचे भाग येतात. त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा बघूया डिग्रीमध्ये पहिला पार्ट जो आहे तो आहे पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री बनवायची. पॉझिटिव्ह डिग्रीची काय बनवायचे? कंपॅरेटिव्ह डिग्री बनवायचे. इथं चुकून CD झालं, हे दोन्ही PD आहे. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय काय दिले तुम्हाला? ॲज ॲडजेक्टिव्ह आणि कंजंक्शन काय दिलं? ॲज कंजंक्शन हे आहे. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲज काढून टाकायचं, त्याच्याऐवजी घ्यायचं नॉट आणि पुढे घ्यायचं ER, गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट अशा प्रकारे घ्यायचं. आणि ॲजची जागा कोणी घेतली? कंजंक्शन घेतली. उदाहरणार्थ बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं वाक्य आहे, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं काय? हे पहा, पेन इज माइटर दॅन अ सोर्ड. पेनची ताकद ही तलवारीच्या ताकदीपेक्षा महान असते. बरोबर आहे. मग बघा, अ पेन इज माइटर दॅन अ सोर्ड, मग हे इथल्या टाईपचं झालं. आता बघा, मॅथमॅटिक्स इज ॲज डिफिकल्ट ॲज फिजिक्स. दोन्ही विषय अवघडच आहेत. मग फिजिक्स इज नॉट मोर डिफिकल्ट दॅन मॅथमॅटिक्स असा त्याचा अर्थ होणार आहे. आणि खालचं वाक्य आहे, सीडीची PD करत असताना काय केलं आपण? सीडीमध्ये ॲडजेक्टिव्ह ER आणि द्यान आहे त्याला काढून टाकलं. कंपल्सरी दोन्हीकडे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, तो आहे नॉट. नॉट शब्द घ्या, ॲज वापरा किंवा सो वापरा, पुढे ॲडजेक्टिव्हचं मूळ रूप घ्या आणि कंजंक्शन द्यानची जागा घेतलेली आहे ते ॲजने घेतले. उदाहरणार्थ, अ पेन इज माइटर दॅन अ सोर्ड, अ सोर्ड इज नॉट ॲज माइटी ॲज पेन. किंवा मेट्रो ट्रेन इज फास्टर दॅन अ बस, अ बस इज नॉट ॲज फास्ट ॲज मेट्रो ट्रेन. क्लिअर? चला आता यापेक्षा महत्त्वाचे आहेत पुढचे 2. ते पुढचे 2 कोण आहेत बघा? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीचे परत 2 प्रमुख टाईप पडतात. पहिला ए टाईप आहे. ए टाईप जो दिसतोय तुम्हाला पहिला, तो टाईप काय आहे पहा मित्रांनो. ह्याच्यामध्ये पहिला ए टाईप आहे आणि तो आहे हा टाईप ए टाईप. कुठला टाईप आहे? द ॲडजेक्टिव्ह EST फॉर्म आहे. याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस EST, ह्याच्यामध्ये कंजंक्शन अब्सेंट असतं, बिलकुल नसतं. CD मध्ये काय करायचं? आता द ॲडजेक्टिव्ह EST हे ड्रॉप करायचं, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप वापरायचं ER, त्याच्यानंतर कंजंक्शन घ्यायचं द्यान आणि अतिशय महत्त्वाचा शब्द वापरायचा आहे एनी अदर. बस एवढंच डोक्यात कार्यक्रम फिट करून ठेवा. कुठला पण प्रश्न येऊ द्या तुम्हाला उत्तर येणारच. आणि याची जर पॉझिटिव्ह डिग्री करायची असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात स्टार्ट आहे नो अदरने, त्यानंतर S2 घ्या आणि ॲडजेक्टिव्हला त्याच्या 2 बॉडीगार्ड सोबत घ्यायचं आहे. हा एक बॉडीगार्ड आहे, हा एक बॉडीगार्ड आहे, दोन्ही पण सारखेच बॉडीगार्ड आहेत, पण ॲडजेक्टिव्हचं मूळ रूप वापरायचं ॲज ॲडजेक्टिव्ह ॲज. उदाहरणार्थ, द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. द गंगा इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज गंगा.
विषय मिटला. आता खाली जाऊया. ह्याचं दुसरं रूप आहे, अवघड रूप आहे थोडंसं. याच्यामध्ये वन ऑफ द ॲडजेक्टिव्ह EST आले. काय आले? वन ऑफ द ॲडजेक्टिव्ह EST. वन म्हणजे अनेकांच्या पैकी एक, आणि हा म्हणजे सर्वोत्तम, ह्याच्यासारखा दुसरा नाहीये. सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड. मग ह्याचा अर्थ झाला त्याच्यासारखा दुसरा नाही. पण मी जर म्हटलं विराट कोहली किंवा रोहित शर्मा इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समन जर म्हटलं तर तो वन ऑफ द याच्यापैकी एक झाला. आलं लक्षात? चला बघूया आता. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द EST असतं, इथं कंजंक्शन ॲब्सेंट असतं, ते काढायचं आणि त्याला ॲडजेक्टिव्ह प्लस ER त्याच्यानंतर वापरायचं दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर. जर दोन्हीपैकी आलं तर मोस्ट अदर जास्त वापरा आणि पुढे S1 वापरा. उदाहरणार्थ बघा, खाली पॉझिटिव्ह सांगतो आणि मग उदाहरण सांगतो. PD मध्ये बघा आता व्हेरी फ्यू आणि S2. इथे काय वापरलं? नो अदर. ह्याची सुरुवात कशाने केली? व्हेरी फ्यूने केली. ठीक आहे. इथे ॲज ॲडजेक्टिव्ह ॲज सेम वापरलं. मग फक्त एवढंच जाता जाता लक्षात ठेवा, सुपरलेटिव्हची पॉझिटिव्ह डिग्री करत असताना कंपॅरेटिव्ह एका याच्यामध्ये एनी अदर वापरा, दुसऱ्याची सुरुवात नो अदरने करा. वन ऑफ द हा शब्द जर दिसला पेपरमध्ये की सिस पेन्सिल घ्यायची आणि त्याला काय करायचं माहिती का? मोस्ट अदर करून टाकायचं. मोस्ट अदर कशामध्ये? CD मध्ये. आणि पॉझिटिव्हची जी सुरुवात आहे ती कशाने करायची? व्हेरी फ्यूने करायची. क्लिअर? उदाहरणार्थ बघा, झहीर खान इज वन ऑफ द बेस्ट बॉलर्स इन इंडियन क्रिकेट टीम. झहीर खान इज बेटर दॅन मोस्ट अदर बॉलर्स इन इंडिया. व्हेरी फ्यू बॉलर्स इन इंडिया आर ॲज गुड ॲज झहीर खान. झाले का तिन्ही पण? इथे सर्वोत्तम, इथे त्याच्यासारखे आणखीन 2-4 बॉलर चांगले आहेत असा अर्थ प्राप्त होतो. हे झाले. तुम्हाला कमीत कमी 2 तरी प्रश्न डिग्रीवरती असू शकतात. आणि जर 2 मार्काला आले तर किती मार्क फिक्स आहेत? 4 मार्क फिक्स आहेत. फक्त 4च टेबल आहेत, शॉर्टकट टेबल. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, इफ कंडिशनल. बापरे बाप. इफ कंडिशनल हा राज्यसेवा 2016, 17, 18, 19 आणि आता 4 डिसेंबर 2021ला जे झालेले आहे त्याच्यामध्ये 2 मार्काला, सलग 3-3 मार्काला आणि एकदा 2 मार्काला. आणि सगळ्या परीक्षेमध्ये कमीत कमी एक प्रश्न 1 किंवा 2 गुणांना असतोच असतो. फक्त मोजून 10 मिनिटामध्ये हा टॉपिक शिकून होतो आणि तुम्हाला मार्क देऊन जातो. कंडिशन्स आहेत. काय काय कंडिशन आहेत? पहिली कंडिशन आहे झिरो कंडिशन, ज्याच्यावरती प्रश्न नसतो, सगळे सायंटिफिक स्टेटमेंट असतात. पहिली कंडिशन आहे प्रोबॅबल कंडिशन. प्रोबॅबल कंडिशनला आपण काय म्हणतो माहिती का? प्रोबॅबल कंडिशनला आपल्याला घ्यावं लागतं आणि ते आहे संभव. याला कधी कधी LIKELY लाईकली कंडिशन, पाल्यांसुरी पुस्तकानुसार याला म्हणायचं आहे संभव, शक्यता आहे, संभव. त्यानंतर आहे इफ कंडिशनलचा क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. त्याच्यामध्ये साधा वर्तमान काळ वापरलेला असतो. पुढे मात्र लक्षात घ्या, शाल असेल, विल असेल, कॅन असेल किंवा मे असेल आणि वर्तमान काळाचं रूप असतं म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप असतं. क्लिअर? हे पहा, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. जर तुम्ही कष्ट कराल तर येणाऱ्या भावी काळामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आता जाऊया दुसऱ्या कंडिशनकडे. त्याचं नाव आहे इम्प्रोबॅबल कंडिशन. अनलाइकली कंडिशन म्हणजे इम्प्रोबॅबल कंडिशन. याला म्हणतो असंभव. असंभव कसली कंडिशन आहे ही? असंभव म्हणजे याची संभवता कमी आहे. याच्यात काय वापरलेला असतो? पास्ट टेन्स वापरलेला असतो याच्यामध्ये. आणि पास्ट टेन्स वापरून काय करायचं मित्रांनो? याच्यामध्ये पास्ट टेन्स वापरल्यानंतर याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला इनकम्प्लीट वर्ब वॉज किंवा वर वापरलेलं असतं. फसायचं नाही तिथे. पुढे मात्र अतिशय महत्वाचं आहे, इथे जर साधा भूतकाळ आला तर पुढे आपल्याला शुड किंवा वुड प्लस क्रियापदाचं कसलं रूप वापरायचं असतं? व्हर्ब फर्स्ट कंपल्सरी वापरायचं. आता शेवटची सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला याच्यावर आढळणार आहेत. बरं थांबा, पेनची शाई बदलू द्या मला. सगळ्यात जास्त इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. आणि मग 3 इथले उदाहरणं मी सांगतो तुम्हाला. अशक्य कोटीतील गोष्ट आहे. याच्यामध्ये असतो हॅड प्लस PP आणि याच्यामध्ये असतो शुड प्लस वुड प्लस हॅव प्लस V3. आता सांगा, वाक्य ऐका. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. आणखीन चान्स तुमच्या हातात आहे, तुम्ही अनेक तयारी करतायत, पण तुमच्या मित्राचा चान्स गेलाय मागच्या वर्षीचा, तो आता परत मिळू शकत नाही. कोविडने 2 वर्ष त्याचे गेले आयुष्यातले. मग आता बघा, इफ यू वर्कड हार्ड और ही वर्कड हार्ड ही वुड हॅव गॉट सक्सेस. त्यानं जर त्यावेळेस चांगला अभ्यास केला असता तर त्याला यश मिळालं असतं. आणि आता जे एज बार झालेत, आमच्या वयाचे आहेत, आता जे एज बार झालेत, लय हुशार आहेत, पण पेपरलाच बसू शकत नाहीत, काय उपयोग आहे? हे इम्पॉसिबल कंडिशन आहे. इफ ही हॅड वर्कड हार्ड ही वुड हॅव गॉट सक्सेस. आणि तुम्हाला कधी कधी वाक्य कसे असतात, हे एक वाक्य दिलेलं आहे बघा. इफ आय हॅड नोन दॅट यू वेअर कमिंग. बघा आलं का इथं? थांबा मी दुसरी शाई घेतो.
ग्रीन घेतो. हे पहा, इफ आय हॅड नोन झालं का? हे पहा, इफ आय हॅड नोन, मग पुढे काय येणार आहे? शुड वुड. हे पहा, वुड हॅव मेट, वुड हॅव मेट हे काय झालं दिसलं. मग ह्याच्यामध्ये साधं विचारलंय, द कंडिशन इन द सेंटेन्स डिनोट्स, दिलेल्या वरच्या वाक्यात कंडिशन कुठली आहे, आणि ती कंडिशन आहे मित्रांनो इम्पॉसिबल कंडिशन, अशक्य कोटीतील गोष्ट म्हणजेच इम्पॉसिबल. गाळलेल्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स असेल, मॅच द पेअर असेल, कंडिशन ओळख असेल, अशा 3 टाईपमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इफ कंडिशनल यावरती क्वेश्चन असतो. हे सगळे जर तर असतात. यातली पहिली कंडिशन जी आहे ते रिअल कंडिशन असते, लाईकली कंडिशन असते, बाकी सगळ्या हायपोथेटिकल म्हणजे आभासी कंडिशन असतात. चला पुढच्या टेबलकडे जाऊयात आता आपण. आणि पुढचा आहे तो आहे, खूप छोटे छोटे टॉपिक आहेत आता, ते आहे अनलेस आणि इफ नॉट. आत्ताच आहे इफच अनलेस करायचं आहे. अनलेसला बदलून शब्द काय वापरलाय बघा बरं. अनलेसला बदलून आपण जो शब्द वापरलेला आहे आणि तो शब्द आहे इथे हा इफ नॉट. अनलेस म्हणजे इफ नॉट. अनलेसच्या वाक्यात नॉट कधीच येत नाही, त्याच्यावर प्रश्न असतो नेहमी. प्रेझेंट टेन्स जर असेल तर डू डज वापरा, ॲमी जर असेल तर ॲमी जर वापरा, आणि इकडे पास्ट टेन्स असेल तर डिड वापरा, वॉज किंवा वेअर वापरा. ठीक आहे. उदाहरणार्थ, अनलेस यू स्टडी हार्ड यू विल नॉट गेट सक्सेस, म्हणजेच इफ यू डू नॉट स्टडी हार्ड यू विल नॉट गेट सक्सेस. इफ देर इज नो रेन देर विल बी नो क्रॉप, अनलेस देर इज रेन देर विल बी नो क्रॉप. व्हेरी सिम्पल सेंटेन्सेस हे येऊन जातात. 8वी 9वी 10वीचा टॉपिक आहे हा पण 8वी 9वी 10वीचा टॉपिक आहे. काय नाव आहे त्याचं? रिमूव्ह टू करायचं आहे तुम्हाला. दिलेल्या वाक्यातलं जे असतं ते सिम्पल सेंटेन्स असतं ते टू काढायचं, हे डबल टू काढायचं आणि त्याच्याऐवजी छोटंसं टू ठेवायचं आहे, तेच सो आहे. आणि छोट्या टू मध्ये एवढी ताकद आहे, दॅट प्लस सब्जेक्ट प्लस कॅन नॉट. वर्तमान काळामध्ये आवाक्यातली गोष्ट असेल तर डू नॉट डज नॉट, आणि भूतकाळामध्ये कुड नॉट किंवा डिड नॉट. उदाहरणार्थ बघा, आय एम सो टायर्ड दॅट आय कॅन नॉट वॉक, आय एम टू टायर्ड टू वॉक. ठीक आहे. टुनटुन वॉज टू फॅट टू डान्स. आयोगाचा प्रश्न आहे, टुनटुन वॉज सो फॅट दॅट शी कुड नॉट डान्स. आता टुनटुन इज नो मोर, ओल्ड ॲक्ट्रेस आहे, वेटरन ॲक्ट्रेस. तर सो दॅटचं वाक्य हे सिम्पल सेंटेन्स असतं आणि तुम्हाला खालचं वाक्य जे असतं ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं असतं. कधी कधी अशा टाईपचे पण क्वेश्चन तुम्हाला विचारलेले असतात. क्लिअर? चला पुढे जाऊयात. पुढचा टेबल आपण सगळ्या शॉर्टकटटी असाच आहे एक टॉपिक, ॲज सून ॲज. ॲज सून ॲज म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असतो, सॉरी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असतो. ॲज सून ॲज ड्रॉप करायचं, त्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे. प्रेझेंट टेन्समध्ये काय येणार आहे पाहूयात. प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला आलेलं आहे ॲमीजर वगैरे, डू डज ॲमीजर आलेलं असतं. पास्ट टेन्समध्ये तुम्हाला डिड वॉज किंवा वेअर आलेलं असतं, आणि इकडे कॉमाच्या ऐवजी घ्यायचं आहे तुम्हाला शब्द दॅन. वाक्य सांगतो परत बघूया आपण. हार्डली, हार्डली आलं असेल तर तुम्हाला हॅड घ्यायचं आहे, इकडे पीपी व्ही3 घ्यायचं आहे आणि इकडे व्हेन घ्यायचं आहे. स्केअर्सली सोबत पण तुम्हाला काय वापरायचं आहे? हॅड वापरायचं आहे, इकडे पीपी व्ही3 घ्यायचं, इकडे व्हेन घ्यायचं आहे. क्लिअर? वाक्य सांगतो तुम्हाला. हे पहा, ॲज सून ॲज द टीचर एंटर्स द क्लासरूम ऑल द स्टुडंट्स स्टँड अप. एंटर्स वापरलंय, मग तिथे काय वापरायचं आहे? नो सुनर डज द टीचर एंटर द क्लासरूम, पुढचं कॉपी पेस्ट करून टाका, दॅन ऑल द स्टुडंट्स स्टुड. आता भूतकाळामध्ये जाऊया. ॲज सून ॲज द टीचर एंटर द क्लासरूम ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. मग वापरायचं आहे नो सुनर डिड द टीचर एंटर द क्लासरूम, पुढे वापरायचं आहे दॅन ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. हार्डली हॅड द टीचर एंटर द क्लासरूम व्हेन ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. स्केअर्सली हॅड द टीचर एंटर द क्लासरूम व्हेन ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. कधी कधी तुम्हाला फसवायला काय करतं माहिती काय? हे बघा, हे तुम्हाला हार्डलीच वाक्य देत आहे आणि त्याला कंजंक्शन कॉमा दॅन देन असं देत आहे. पण लक्षात ठेवा, खूप साधी टेक्निक आहे. हार्डली आणि स्केअरला कंपल्सरी काय दिलेलं असतं? व्हेनच असतं, आणि नो सुनरला तुम्हाला दॅनच असतं, आणि ॲज सून ॲजला कंजंक्शन नसतं. त्याचं कार्य हा कॉमा करत असतो. 1 किंवा 2 मार्क फिक्स. चला एकदम सोपं आहे. हे सगळे शॉर्टकट कीज बघतोय आपण. आता जाऊया पुढच्या टॉपिककडे. कधी कधी खूप सोपे प्रश्न असतात. कॅन वापरा, कॅन वगळा आणि ॲम इज आर प्लस एबल टू वापरा. उदाहरणार्थ, आय कॅन ड्राईव्ह अ कार, मला कार चालवता येते, आय एम एबल टू ड्राईव्ह अ कार. आय कांट स्पीक कन्नडा और तेलुगू, आय एम अनएबल टू स्पीक कन्नडा और तेलुगू असं असतं. कुड नॉट असेल तर भूतकाळ वापरायचं, सॉरी कुड नॉट असेल तर काय वापरायचं? तुम्हाला भूतकाळ वापरायचं आहे. हे पहा काय आलं इथं. हे पहा, कुड आलं तर काय वापरायचंय? वॉज वेअर एबल टू, आणि कुड नॉट आलं तर काय वापरायचंय? वॉज वेअर अनएबल टू. शाल विल जर आलं तर ॲम इज आर प्लस गोइंग टू. उदाहरणार्थ, आय शॅल परचेस अ न्यू हँडसेट 1 प्लस ऑर EMI हँडसेट टुमॉरो.
मग तिथे काय येणार आहे, आय एम गोइंग टू परचेस अ हँडसेट टुमॉरो, आणि वुडला रिप्लेस करायचं आहे आणि त्याला वापरायचं आहे युज्ड टू प्लस व्हर्ब. हे अगदी सोपे आहेत. चला आता जाऊया पुढे, आणि तो आहे अतिशय महत्त्वाचा भाग, शेवटचा भाग, आणि तो आहे क्लॉजेस आणि सेंटेन्सेस, जिथे व्याकरण सगळं संपतं. क्लॉजेसमध्ये मेन क्लॉज, ज्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो त्याला म्हणायचं मेन क्लॉज, त्याचे उपप्रकार नाही आहेत. सबऑर्डिनेट क्लॉज, ज्या वाक्याला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, जो मेन क्लॉजवरती अर्थ पूर्ण होण्यासाठी अवलंबून असतो, त्याला म्हणायचं आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे परत 3 उपप्रकार पडतात, एक नाउन क्लॉज, एक ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि एक ॲडव्हर्ब क्लॉज. जो वाक्यामध्ये नामाचं, कर्त्याचं, कर्माचं, पूरकचं कार्य करतो तो नाउन क्लॉज झाला, जो विशेषणाचं कार्य करतो तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला, आणि जे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो तो झाला ॲडव्हर्बियल क्लॉज. एकदम शॉर्टकट की तुमच्या स्क्रीनवरती आहे मित्रांनो. काय आहे बघा बरं. सगळ्यात आधी लेट मी चूज द पेन. सगळ्यात आधी तुम्हाला दिलेला आहे कुठला क्लॉज आहे, हा नाउन क्लॉज आहे. हा पहिला कुठला क्लॉज आहे, नाउन क्लॉज. कुठे कुठे आला नाउन क्लॉज वाक्यात बघा, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्टच्या ठिकाणी आला, म्हणजेच याने वाक्यातील कर्त्याचं कार्य केलं. कोणाचं करताय, तो पुढे आलेलं क्रियापद ह्याचं करताय. पुढे बघा आता, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, या क्रियापदाचा हा ऑब्जेक्ट म्हणजेच कर्माची जागा घेतली त्याने, याला ऑब्जेक्ट म्हणूया आपण. पुढे बघा, सब्जेक्ट प्लस इनकम्प्लीट व्हर्ब, अपूर्ण क्रियापद, ॲम इज आर वॉज वेअर, आणि त्याचा ऑब्जेक्ट नाहीये तर त्याचं सी फॉर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे मराठीत त्याला पूरक असे म्हणतो. आणि सब्जेक्ट प्लस हे व्हर्ब आहे, व्हर्ब नंतर इकडे दडलंय ह्याच्या पाठीमागे ॲनिमेशनमध्ये. प्रेपोजिशन असेल, प्रेपोजिशन किंवा इन्फिनिटिव्ह असेल, त्या प्रेपोजिशन इन्फिनिटिव्हचा हा नाउन क्लॉज असतो. इन, ऑन, ओव्हर, अंडर, बिलो, बिनीथ प्लस ऑब्जेक्ट आहे. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय आलेलं आहे मित्रांनो, इन्फिनिटिव्ह 2 प्लस वर्ब आहे आणि त्याचा हा क्लॉज आहे. ह्याच्यामध्ये कंजंक्शन कोण असतात, हू, हुम, हुज, विच, व्हेअर, व्हेन, व्हाय, व्हॉट, इफ वगैरे वगैरे हे कंजंक्शन असतात. आता पुढचा जो आहे तो खालचा आहे ॲडजेक्टिव्हल क्लॉज. काय झाला तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. याला दुसरं नाव असतं कधी कधी रिलेटिव्ह क्लॉज, म्हणजेच विशेषण साधित पोटवाक्य. हे काय काम करतं, सब्जेक्ट वाक्यातील पहिला जो आलेला शब्द आहे ज्याचं नाव आहे कर्ता, त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतं, सब्जेक्टबद्दल माहिती सांगतं. द शॉपकीपर ओर द क्लॉक इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, इथे आलेलं आहे. द बॉय हू इज स्टँडिंग आउटसाइड द क्लासरूम इज माय क्लोज फ्रेंड, इथे ते याच्याबद्दल सब्जेक्टबद्दल माहिती सांगतं. आता इथे बघा, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे, इथं दडलेला शब्द आहे ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टबद्दल म्हणजेच वाक्यातील कर्म याबद्दल विशेष माहिती सांगतं. सब्जेक्ट प्लस इनकम्प्लीट व्हर्ब प्लस कॉम्प्लिमेंट किंवा ॲडव्हर्ब असतं आयव्ही, या कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. थोडक्यात मेन क्लॉजच्या नाम किंवा सर्वनाम याबद्दल विशेष माहिती सांगणारा एक किंवा अनेक क्लॉज असतो तो रिलेटिव्ह क्लॉज असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. त्यामध्ये वापरलेलं प्रोनाउन हे रिलेटिव्ह प्रोनाउन असतं, म्हणून त्याला रिलेटिव्ह क्लॉज असं नाव दिलं जातं. बघा, दोन्हीकडे कंजंक्शन एकच आहेत, हू, हुम, हुज, विच, व्हेअर, व्हेन, व्हाय. आता हे कसं आहे बघा, मी तुम्हाला वाक्य देतो. आय नो द बॉय who broke the window. Who broke the window, बरोबर आहे. मी ओळखतो त्या मुलाला ज्याने ही खिडकीची काच तोडली होती. आता इथे हू जो आला तो प्रत्यक्षपणे नामाबद्दल माहिती सांगितली, तो झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता इथे मी वाक्य लिहितो बघा, आता इथं दिसणार नाही, खाली लिहितो. आय नो हू ब्रोक BROK, who broke the window or the glass of the window. मी ओळखतो ज्याने फोडलं होतं. आता इथे सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी आला, हा झाला नाउन क्लॉज. हा झाला नाउन क्लॉज. का तर इथे सब्जेक्ट अधिक मेन व्हर्ब अधिक ऑब्जेक्टचं कार्य करतो. इथे सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगतो. थोडक्यात चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ हे जसे रोल वेगवेगळे प्ले करतात, तसेच वाक्यामध्ये शब्द आणि क्लॉजेस वेगवेगळे कार्य करतात, म्हणून त्याला नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज असं संबोधलं जातं. आता पुढच्या क्लॉजकडे जाऊया, आणि तो क्लॉज आहे ॲडव्हर्बियल क्लॉज. खूप मोठा आहे. नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे उपप्रकार नाही आहेत, परंतु ॲडव्हर्ब क्लॉजचे बापरे बाप 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण किती हो, 9 प्रकारचे ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस सापडले आपल्याला. कशाला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज, हे पा ॲडव्हर्ब क्लॉज जो असतो तो ॲडव्हर्ब क्लॉज काय करतो काम, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट वाक्यातील या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो.
मेन क्लॉज मधल्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो. हा ॲडव्हर्ब क्लॉज, हा जो क्रिया आली आहे त्या क्रियापदाबद्दल माहिती सांगतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडव्हर्ब क्लॉज याच्याबद्दल माहिती सांगतो. ॲडव्हर्ब क्लॉज, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडव्हर्ब क्लॉज इथे माहिती सांगतो. दो अल्दो इफचे वाक्य इथं असतात. ह्याचे उपप्रकार बघा. सगळ्यात मोठा प्रकार जो आहे, पहिला प्रकार आहे तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. टाइम म्हणजे याच्याद्वारे वेळ निश्चित केली जाते, वेळ दर्शवली जाते. ह्याच्यातले शब्द कुठले आहेत? व्हेन, व्हाईल, वेन एव्हर, टिल, अनटिल, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, बिफोर, आफ्टर, हे सगळे कंजंक्शन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणजे क्रिया घडण्याचे कारण लक्षात येते. बिकॉज, ॲज, सिन्स, दॅट हे आलेले असतात. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आत्ता शिकलो आपण, अटदर्शक वाक्य, यातून क्रिया घडण्याची अट लक्षात येते म्हणून याला अटदर्शक वाक्य असे म्हणतात. हे सगळे वाक्य इफ, अनलेस आणि इफ नॉटचे असतात. आत्ताच थोडं पुढे आपण टेबल पाहिलेलं होता. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, अपोजिट, हे पा इथं आलं ते इफ आणि अनलेस आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. हे पा, दो बुलक्स आर टायर्ड दे आर पुलिंग द कार्ट, दो चिल्ड्रेन आर टायर्ड दे आर प्लेइंग. हे पा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये दो, अल्दो, इवन इफ, डोंट वरी, आय विल कम विथ यू इवन इफ इट रेन्स, पाऊस जरी पडला तर मी तुझ्यासोबत येईन, डोंट वरी, मी तुला सोडतो एक्झाम हॉलला. पुढचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, याच्यामध्ये सोचं वाक्य, सचं वाक्य मेन क्लॉज असतं आणि दॅट पासून वाक्य, रिमूव्ह टूचं वाक्य जे असतं ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट असतं. उदाहरणार्थ, आय एम सो टायर्ड दॅट आय कॅन नॉट वॉक फर्दर. पुढे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, प्लेस म्हणजे ठिकाण, ठिकाण, आणि हे परिणाम दर्शवलं जातं. ऑन कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध, विरोधाभास दर्शवला जातो इथं. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसेसमध्ये व्हेअर आणि व्हेअर एव्हर. ठीक आहे सर, कुठं ठेवू हे पुस्तक, हे पेन ड्राईव्ह, पुट व्हेअर एव्हर यू वॉन्ट, तुला जिथं पाहिजे तिथं ठेवून टाक. म्हणजे जागा दर्शवतं, ठिकाण दर्शवतं, क्रिया कुठे घडले ते. आत्ताच आपण शॉर्टकट टेबल बघितले होते डिग्रीचे, त्यात सुपरलेटिव्ह डिग्री सोडून कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य, दॅन पासून पुढचं वाक्य आणि ॲज पासून पुढचं वाक्य हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्रीचे असते. ठीक आहे. आणि शेवटचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. याच्यामध्ये ॲज इफ, ॲज दो, सो दॅट, इन ऑर्डर दॅट असतं. आणि शेवटचा राहिलेला एक महत्त्वाचा टेबल पाहूयात मित्रांनो, आणि तो आहे कंजंक्शन नंतर अतिशय महत्त्वाचा शेवटचा टेबल. तो टेबल आहे सेंटेन्सेस, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्याचे प्रमुख 3-4 प्रकार पडतात. एक सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य, याला आपण म्हणतो साधं वाक्य. या साध्या वाक्यामध्ये काय आलेलं असतं बघूया. या साध्या वाक्यामध्ये आलेलं असतं केवल किंवा साधं वाक्य. साध्या वाक्यामध्ये आलेलं असतं ओनली वन मेन क्लॉज, एकच याच्यामध्ये तुम्हाला मेन क्लॉज असतो, इथं क्लॉज नसतो, ॲब्सेंट असतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे असतं मिश्र वाक्य, याच्यामध्ये एकच मेन क्लॉज असतो, एकच मेन क्लॉज मुख्य वाक्य असतं आणि एक किंवा अनेक, वन ऑर मोर, टू ऑर थ्री हे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच असतं संयुक्त वाक्य. काय असते? संयुक्त वाक्य. याच्यामध्ये कमीत कमी 2 किंवा 3 किंवा अधिक मेन क्लॉज असतात. हा असेल किंवा नसेल ह्याला कमी महत्त्व असतं. आणि ह्या दोघांपासून महाआघाडी सरकार तयार केलं. कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्समध्ये कमीत कमी 2 किंवा अधिक मेन क्लॉज असतात, 1 किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज असतं. याला आपण म्हणतो मिश्र संयुक्त वाक्य. नवीन प्रकार आहे हा संयुक्त वाक्य, मिश्र संयुक्त वाक्य. आणि हे ओळखण्यासाठी तुम्हाला क्लॉज चांगले पक्के जमले पाहिजेत. आणि यासाठीच तुम्हाला आणखीन एक छोटासा टेबल शेवटचा, तो आहे कंपाऊंड सेंटेन्समध्ये अँड, बोथ अँड, ॲज वेल ॲज, बट, ऑर, एल्स, इफ, ॲज वेल ॲज, अदरवाईज, इदर ऑर, निदर नॉर, हावेवर. स्टील इकडं आलं, स्टील बघा, स्टील कुठं आलं? इकडं आलं स्टील. स्टील कुठं आलंय? इथं आलंय स्टील. ठीक आहे, हे इथं आलं स्टील. पण बघा टिल इकडं आलं, टिल. मग सबऑर्डिनेट क्लॉज कुठले कुठले आहेत? दॅट, इफ, अनलेस, इफ नॉट, हू, हुम, हुच, विच, वेअर, व्हेन, व्हाय, व्हाईल, बिफोर, आफ्टर, दो, अल्दो, इवन इफ. क्लॉज मधले सगळे कंजंक्शन तुम्हाला इथे येतात. तर थोडक्यात वाक्यांचे प्रकार ओळखण्यासाठी तुम्हाला कंजंक्शनचे प्रकार ओळखणं अपेक्षित आहे. मित्रांनो, हे शॉर्टकट टेबल होता. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला एक मास्टर की जाता जाता इंग्लिशची द्यावी. ॲक्च्युली देर इज नो शॉर्टकट टू नॉलेज, पण आपण शेवटच्या काही क्षणामध्ये जसं गणित शॉर्टकटने सोडवतो तसं सोडवतो. मित्रांनो, यासोबतच आजच्या या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही लवकरात लवकर ज्ञानज्योतच्या प्लॅटफॉर्मवरती यायला सांगा. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू व्हेरी मच.